रत्नागिरीमधील एक उद्योजक रुपेश पेडणेकर यांनी काही वर्षांपूर्वी शिवरुद्रा ढोलपथकाची स्थापना केली होती। त्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांनी इंडोर स्टेडियम या संकल्पनेतून शांतीनगर इथे सर्व खेळ खेळता येतील अशा इंडोर स्टेडियमची उभारणी केली आहे। रत्नागिरीकरांसाठी एक नवं दालन त्यांनी उभं करून दिलंय। ऑफिस वर्ग तसंच मित्रमंडळी नातेवाईक इथे आल्यानंतर त्यांना खेळण्यासाठी हे इंडोर स्टेडियम उपयुक्त आहे। या स्टेडियममध्ये क्रिकेट सोबत इतरही खेळ खेळता येणार आहेत अशी माहिती रुपेश पेडणेकर यांनी दिली आहे। क्रिकेट हा खेळ तसा पाहिला तर अगदी छोट्या मुलांपासून अगदी वृद्धांपर्यंत सर्व स्तरात हा लोकप्रिय आहे आणि क्रिकेटची मॅच असेल किंवा क्रिकेटचा एखादी स्पर्धा असेल तर लोक आवर्जून बघायला जातात। आता सुद्धा रत्नागिरीमध्ये 9 वर्षापूर्वी ज्या एका तरुणाने शिवरुद्रा ढोलपथकाची स्थापना केली आणि ते एक नावारूपाला आलं आणि त्या निमित्ताने शिवरुद्रा ढोलपथक अनेक मिरवणुकांमध्ये आपल्याला रत्नागिरीकरांना पाहायला मिळतं। त्याच पावलावर पाऊल टाकून रुपेश पेडणेकर या तरुणाने एक नवा उपक्रम हाती घेतला आहे की इंडोअर क्रिकेट म्हणजे पाऊस असेल किंवा ऊन असेल पण अतिशय दर्जेदार असं ह्या ठिकाणी एक जणू मैदानच त्यांनी बनवलं आहे, पण बंदिस्त। आणि त्या बंदिस्त क्रिकेटच्या ह्या मैदानामध्ये रत्नागिरीकरांना आता वेगळीच मजा आता चाखायला मिळणार आहे। खरं तर क्रिकेट हा आवडीचा खेळ, पण काही वेळा पावसामध्ये सुद्धा काही लोकांना खेळण्याची इच्छा असते, परंतु पावसामुळे त्यांना ती इच्छेवरती हिरमोड होतं। पण ती उणीव आता रुपेश पेडणेकर यांनी ह्या इंडोअर क्रिकेट टर्फच्या माध्यमातून लोकांना आता उपलब्ध करून दिले। आपण त्यांच्याशी चर्चा करूया की नेमकं क्रिकेट टर्फ इंडोअर स्टेडियमची संकल्पना काय आहे आणि रत्नागिरीकरांनाही तुम्ही नव्याने ही नवी पर्वणी देताय, त्यामागचा उद्देश काय आहे आणि कशा प्रकारे तुम्ही ह्या खेळाडूंना एक नवं दालन उघड करून दिलं आहे। रुपेशजी, आपलं टाईम डिलेमध्ये स्वागत आहे। आपण रत्नागिरीकरांना एक वेगळं दालन निर्माण करून दिलं आहे। आपण नवीन काही कल्पना आणण्यामध्ये नेहमीच माहूर असता। मग शिवरुद्र ढोलपथक असेल आणि आता शिवरुद्र इंडोअर क्रिकेट टर्फ स्टेडियम असेल, काय कल्पना अशी आली की पुणे मुंबईच्या धर्तीवरती रत्नागिरीमध्ये सुद्धा हे कुठेतरी खेळाडूंना उपलब्ध व्हावं आणि त्याचा नेमका हेतू काय आहे आणि कशा प्रकारे ते आता लोकांपुढे जाणार आहे? ॲक्च्युली आमचा शाळेतला मित्रांचा ग्रुप आहे आणि तो आम्ही सतत प्रयत्न करत असतो की बाबा रत्नागिरीमध्ये काही ना काहीतरी रत्नागिरीमध्ये नवीन करावं आणि त्याचा रत्नागिरीचं नाव हे सर्वदूर व्हावं। ह्याच प्रयत्नाखातीर आम्ही मुंबई पुण्यामध्ये फिरत असताना तिथल्या मित्रांशी बोलत असताना तिथे हे आपले टर्फ जे तयार केलेले आहेत खूप मोठ्या प्रमाणात मुलांची किंवा माणसांची मागणी असते। ऑफिस वर्ग जो आहे तो क्रिकेट खेळायला इच्छुक असतो पण त्यांना वेळ मिळत नाही, तर त्यांच्यासाठी सुद्धा संध्याकाळी त्यांना खेळता यावा किंवा आपल्या फॅमिलीमध्ये येणारे बाहेरचे मित्रमैत्रिणी असतील किंवा नातेवाईक असतील त्यांचाही ग्रुप मोठा असेल, त्यांना जर एखादा तास कुठे वेळ घालवायचा असेल तर ते इथे येऊन चांगल्या पद्धतीचा खेळ खेळू शकतात। इथे आपण मल्टी स्पोर्ट्स या नावाने करत आहोत। तिथे तुम्ही क्रिकेट खेळू शकता, फुटबॉल खेळू शकता, व्हॉलीबॉल खेळू शकता, बॅडमिंटन खेळू शकता, असे विविध प्रकारचे खेळ तुम्ही खेळू शकता। आणि हीच कन्सेप्ट रत्नागिरीमध्ये कुठे एकाच ठिकाणी सगळे खेळ खेळता येत नाही हे लक्षात आल्यानंतर आम्ही सगळ्या मित्रांनी एकत्रित येऊन हा निर्णय घेतला की काहीतरी आपण नवीन करायचंच आहे, तर मग हेच प्रयत्न करूया आणि हे आज शिवरुद्रा टर्फ हे आपण तयार केलं आहे। साधारणपणे एका वेळेला किती खेळाडू खेळू शकतात आणि साधारणपणे त्याच्या मागची नेमकं कुठल्या प्रकारचे खेळ ह्या ठिकाणी खेळू शकतात? एक 15 ते 20 जणांचा ग्रुप इथे 2 टीम करून खेळू शकतो आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं म्हणजे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे फुटबॉल खेळू शकतात, बॅडमिंटन खेळू शकता, क्रिकेट खेळू शकता किंवा तुम्ही एकत्रित काही तुम्हाला इथे वेळ घालवायचा असेल, खेळायचा बागडायचा असेल तर तुम्ही कुठलेही खेळ खेळू शकता। 1 तासाच्या हिशोबाने आम्ही स्लॉट ठेवणार आहोत की 7 ते 8, 8 ते 9, 9 ते 10, तर ह्या स्लॉटच्या हिशोबाने ती अलॉटमेंट होत जाईल। त्याचं फक्त बुकिंग आपल्याला करायचं आहे। त्या तासाच्या हिशोबाने तुम्हाला तर हा मोकळा पॅसेज करून दिला जाईल। उद्या त्याचं उद्घाटन होणार आहे? येस। कोणाच्या हस्ते नेमकं होणार? आपले सर्वांचे लाडके सन्मान्य उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब यांना आम्ही खास आपल्या शिवरुद्रा ढोल तशा पथकाचंही उद्घाटन किंवा ते वादन होतं त्याचा शुभारंभ त्यांच्या हस्ते आम्ही केला होता, तर आमच्या सगळ्यांची इच्छा होती की त्यांच्याच हस्ते ह्याचंही उद्घाटन व्हावं। त्याच्यासाठी आम्ही काल त्यांना विनंती केली आणि त्यांनी आम्हाला विनंतीला मान देऊन उद्या उद्घाटनाची वेळ दिलेली आहे। एखादी आवड असेल ना त्यातनं मार्ग निघतो आणि त्याच भावनेतून रुपेश पेडणेकरांनी इंडोर स्टेडियमची नवी संकल्पना आणली आणि आता कार्यालयातले अधिकारी वर्ग असेल किंवा एखाद्या फॅमिलीमध्ये आलेल्या पाहुण्यांना आपला मनसोक्त जर आनंद घेता यावा ह्या हेतून ह्या ठिकाणी येऊन ते खेळू शकतात। टाइम्स डिले करता किशोर मोरेसह शुभम पवार, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।